नमस्कार. आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. होळी किंवा कुठलाही मोठा सण म्हणलं की पुरणाची पोळी ही करतोच आपण, कारण नावातच पुरण म्हणजे पूर्णान्न असं आहे. म्हणून देवाचा नैवेद्य असला की आपण पुरणाची पोळी करतोच. तर ही पुरणाची पोळी मऊ लुसलुशीत कशी करायची, न फुटता न तुटता कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. शिवाय पुरण वाटताना पुरण यंत्र किंवा मिक्सरचा वापर न करता पुरण कसं वाटायचं हे पण मी दाखवणार आहे. पुरणाच्या पोळीचा पूर्ण व्हिडिओ बघा, कारण मध्ये मध्ये मी छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे. पुरण कसं शिजवायचं, किती शिजवायचं, प्रमाण कसं घ्यायचं, पीठ कसं भिजवायचं, ह्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मग रेसिपीकडे वळूया. हे पहा, आता पुरण तयार करण्यासाठी ही जी वाटी आहे ह्या वाटीनी मी 1 वाटी एवढी हरभऱ्याची डाळ घेतली. वजनी म्हणलं तर ती पावशेर हरभऱ्याची डाळ होती. 2-3 वेळा ही छान स्वच्छ धुवून घेतली आणि त्यामध्ये 2 वाट्या पाणी घालून 2 तास मी ही भिजत ठेवली. आता ही आपण कुकरला लावणार आहोत. हे पहा, आता कुकरमध्ये ज्या वाटीनी आपण डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीनी मी 2 वाट्या पाणी घालते. आपल्याला ह्याचा कट काढायचा आहे, त्यामुळं थोडं जास्ती घातलं पाणी तरी काही हरकत नाही. मी साधारणपणे 2.5 वाट्या एवढं पाणी घातलंय. आता ही डाळ आपण जी 2 तास भिजवली होती ही आपण ह्यात घालणार आहे. ह्या पाण्यासहित घालायची, कारण आपण डाळ 2-3 वेळा स्वच्छ धुवून मग ती भिजत घातली होती, त्यामुळे हे डाळीतलं पाणी पण चांगलं आहे. तर हे आपण असं या कुकरमध्ये ही डाळ सगळी घालणार आहोत. आपल्याला कट काढायचं आहे म्हणून आपण पाणी थोडंसं जास्ती ठेवलंय. कट काढायचा नसेल तर जी डाळ भिजवली आहे तेवढ्याच पाण्यात डाळ व्यवस्थित कुकरमध्ये शिजते. आता मी काय करणार आहे, ह्यामध्ये साधारणपणे 1 टेबलस्पून एवढं तेल घालणार आहे. तेलामुळे काय होतं की कुकरमधनं डाळ बाहेर सांडत नाही आणि चांगली शिजते. 1 पाव चमचा एवढी हळद घालणार आहे. आणि आता अजून एक छोटी टिप सांगते. कुकरचं जे झाकण आहे की नाही त्याला ही जी रिंग आहे त्या रिंगच्या इथे सगळीकडनं तेल लावून घ्यायचंय. म्हणजे काय होतं, बऱ्याचदा कुकरमध्ये पुरण शिजवताना डाळीचं पाणी बाहेर सांडतं, तसं सांडणार नाही. कुकरचं झाकण लावते आणि मीडियम फ्लेमवर 5 शिट्ट्या करायच्या. हे पहा, आता मी गॅस पेटवला, गॅसवर कुकर ठेवलाय. मीडियम फ्लेमवर 5 शिट्ट्या आपण करणार आहोत. गॅस मोठा ठेवायचा नाही, म्हणजे हाय फ्लेमवर शिट्ट्या करायच्या नाहीत. हाय फ्लेमवर काय होतं, शिट्ट्या पटपट होतात पण पुरण तितकं छान शिजत नाही. म्हणून मीडियम फ्लेमवर आपण 5 शिट्ट्या करणार आहोत. हे पहा, आता ही कुकरचं झाकण पडलंय. हे पहा, दाखवते तुम्हाला. अशी मस्त डाळ शिजली, एकदम मऊ झाली, अशी शिजली पाहिजे. आता मी इथे एका भांड्यावर चाळणी ठेवली आणि त्या चाळणीत मी आता हे सगळं पाणी काढून घेणार आहे पुरणातलं. त्यामुळं हे आता असं ओतणार आहे ह्यामध्ये. मला कट जरा जास्ती पाहिजे होता म्हणून मी पाणी जास्ती घातलंय. तुम्हाला कमी घातलं तुम्ही तरी चालणार आहे. कुकरमधली सगळी डाळ मी काढून घेते. आता हे असं थोडंसं 1-5 मिनिटं हे पाणी असंच निथळत ठेवायचंय आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसिजर मी सांगते. हे पहा, यातलं सगळं पाणी मी काढून घेतलंय. असं जर पाहिलं तर ह्यातनं अजिबात पाणी गळत नाहीये. आता मी हे जरा बाजूला ठेवते चाळणी आणि हे जे पाणी आहे ते एका पातेल्यात काढून घेते.
हा जो कट आहे ह्याची आपण नंतर आमटी करणार आहे, त्यामुळे आता मी झाकून ठेवणार आहे दुसरीकडे. आता हे जे आहे ही शिजलेली डाळ ही आपण एका भांड्याने अशी रगडून घेणार आहे, म्हणजे हे छान मऊ असं गाळलं जाईल. अजून आपण ह्यात गूळ घातला नाही, गूळ घालण्यापूर्वीच आपण ही करतोय. हे इतकी छान अशी ही डाळ एकदम मऊ झालेली आहे ही डाळ. हे पहा हे कोमट झालेलं आहे. आता तुम्ही हाताने सुद्धा असं हे रगडून चाळून घेऊ शकता. तुम्हाला एखादा ग्लास चमचा घ्यायची काहीच गरज नाही. हे पहा निम्म्यापेक्षा जास्ती करून पण झालं माझं. आता हे गूळ घालण्यापूर्वीच का करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगते. पुरण सगळं पोळी तयार होईपर्यंत छोट्या छोट्या टिप्स मी सांगणार आहे, त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा. हे पहा या पद्धतीने हे असं खाली सगळं व्यवस्थित गाळलं जातं. अगदी मऊसूत होतं. हे पहा कुठंही कण डाळीचा राहिलेला नाहीये. याच पद्धतीने मी आता सगळं पुरण वाटून घेते. हे पहा गॅसवर मी एक कढई तापत ठेवली. त्यामध्ये सुरुवातीला मी फक्त 1 चमचा तूप घालणार आहे. मध्ये दाखवलं तसं ह्या बाजूनी असं सगळ्या कढईला तूप लागलं पाहिजे, म्हणजे मग काय होतं ते पुरण कढईला चिकटणार नाही. आता हे वाटलेलं पुरण मी यात घालते. आता यामध्ये आपण गूळ घालायचा आहे. गूळ किती घालायचा आहे तर ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती त्याच वाटीने गूळ मोजून घ्यायचा आहे. 1 वाटी डाळीला 1 वाटी गूळ. वजनी पण तसंच प्रमाण, म्हणजे वजनी ती डाळ होती पावशेर, हा गूळ पण मी पावशेरच घेतलाय. गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि सतत हलवत असं हे आपण पुरण तयार करून घेणार आहोत. गूळ जेवढा बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरून घ्यायचा आहे, म्हणजे मग पुरण पटकन तयार होतं. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आपण पुरण आधीच का वाटून घेतलं, गूळ घातल्यावर का नाही वाटलं. पारंपरिक पद्धत तशी आहे की डाळीतलं सगळं पाणी काढून टाकायचं, त्यात गूळ घालायचं, ते शिजवायचं आणि मग पुरण ते वाटून घ्यायचं. पण तुमच्या लक्षात आलं असेल की मी जेव्हा गूळ न घालता पुरण वाटलं तर डाळ गार झाल्यावर सुद्धा मला ते वाटता आलं. डाळ कडक नाही झाली. जेव्हा आपण गुळामध्ये डाळ शिजवतो तेव्हा डाळ किंचित कडक होती, त्यामुळं ते पुरण गरम असतानाच आपल्याला वाटायला लागतं आणि त्यावेळेस पुरण शिजायला सुद्धा बऱ्यापैकी वेळ लागतो. ह्या पद्धतीत काय होतं, पुरण आपण आधी वाटून घेतलं आणि आता त्यात गूळ मिक्स करतोय, त्यामुळे हे पुरण पटकन तयार होतं. साधारणपणे हे तयार व्हायला 10 मिनिटाचा कालावधी लागेल. हे पहा त्यातला गूळ सगळा विरघळलाय, हे असं पातळ झालंय. हे पुन्हा घट्ट होईपर्यंत आपल्याला सतत हलवत हे शिजवायचं आहे. म्हणजे गूळ पातळ झाल्यापासून साधारण 10 मिनिटं लागतात. म्हणजे टोटल गूळ घातल्यापासून पूर्ण घट्ट होईपर्यंत 20 मिनिटाचा कालावधी लागतो. हे पहा गूळ घातल्यापासून साधारण 8 मिनिट झालेली आहेत. तुम्ही जर बघितलं तर हे आता कढईपासून सुटायला लागलेलं आहे. आता ह्या स्टेजला मी इथे यात थोडंसं मीठ घालणार आहे. गोड पदार्थामध्ये मीठ घातलं की त्याची चव अजून छान लागते. किती घालायचं तर हे पहा एवढं, फक्त पिंच असं म्हणा. आणि 1 पाव टीस्पून एवढी सुंठ पावडर घालणार आहे. सुंठ पावडरने काय होतं, पुरण पचायला हलकं होतं.
पुरण झालंय तयार हे कसं ओळखायचं, तर असं समजा पुरण आपण कढईत पसरलेलं आहे आणि ज्या झाऱ्याने किंवा उलटण्याने आपण हलवतोय ते उलटणं त्यात असं उभं राहिलं पाहिजे. अजून हे कलतंय थोडंसं, म्हणजे अजून व्हायला हवंय. 1-2 मिनिट तरी आपण हे छान पुन्हा परतणार आहे. अगदी सोपी पद्धत आहे, त्याला हात लावून बघायची काही गरज नाही. आता ह्या स्टेजला मी इथे फक्त 1 चमचा तूप ह्यामध्ये घालणार आहे. त्यामुळं पुरणाला चव पण छान येते आणि पोळीमध्ये पुरण सगळीकडे छान पसरतं आणि पचायला पण हलकं होतं. आता इथे मात्र सतत हलवत राहिलं पाहिजे, नाही तर खालून करपेल पुरण. मी जे पदार्थ तुम्हाला दाखवते ते आवडत असतील तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. असं तुम्ही जर एकत्र केलं आणि त्याच्यात हा उलटणं असं उभं केलं तर हे उभं राहील. पण थोडंसं पसरून मग जर तुम्ही ते असं उभं करायचा प्रयत्न केला तर मात्र ते छान असं उभं राहायला पाहिजे. अजून थोडं ते पडतंय, म्हणजे अजून थोडंसं व्हायला हवंय. हे पहा, असं जर पाहिलं तर कढईला अजिबात चिकटत नाहीये हे पुरण. आता हा उलटणं हे व्यवस्थित उभं राहिलंय म्हणजे आपलं पुरण झालेलं आहे. गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यावर पुन्हा 1 मिनिट हे ह्यात असंच हलवून घ्यायचं. म्हणजे समजा, म्हणजे पूर्वी आपल्या आई आजी म्हणायच्या बघा की 1 चटका यायला पाहिजे पुरणाला, तसं तो गॅस बंद केल्यानंतर द्यायचा. म्हणजे मग पुरण करपत नाही पण परफेक्ट होतं. आता गॅस बंद केल्यानंतर मी ह्यामध्ये जायफळ घालणार आहे. फक्त जायफळ घातलं तरी चालतं, वेलची जायफळ घातलं तरी चालतं. मी किती घातलंय तर साधारण आपला पोहे खायचा चमचा एवढी जायफळ पुढ्यात घालायची. जायफळ अगदी भरपूर घालायचं म्हणजे त्याला स्वाद छान येतो पोळीला. आता जरी हे किंचित पातळ वाटत असलं तरी सुद्धा गार झाल्यावर हे व्यवस्थित घट्ट होणार आहे. पुन्हा एकदा दाखवते. हे उलटणं ह्यात असं व्यवस्थित उभं राहते म्हणजे हे पुरण आपलं झालेलं आहे. आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. ह्याच कढईत ठेवायचं नाही, नाहीतर ते कडक होतं आणि पोळी लाटता येत नाही. म्हणून हे गरम असतानाच दुसऱ्या बाउलमध्ये काढून घ्यायचंय. आता पोळ्यांसाठी लागणारी कणिक आपण भिजवून घेणार आहोत. त्यासाठी मी घेतलंय 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी मैदा. मैदा तुम्हाला नको असेल तर तुम्ही पूर्ण सगळं गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल. पण जे अगदी नवशिके आहेत, पहिल्यांदाच पोळी करणार आहेत, मग त्यांना जरा मैदा ह्यामध्ये असला की पोळी लाटायला सोपं जातं. म्हणून हे मी मैद्याच्या चाळणीने चाळून घेते पीठ. म्हणजे मग त्यात जर काही कोंडा वगैरे असेल गव्हाच्या पिठामध्ये तर तो निघून जाईल. नीट जर तुम्ही बघितलं तर यात अगदी किंचित बारीकसा असा कोंडा गव्हाच्या पिठातला आहे. त्यामुळे आता हे मी घेणार नाहीये, बाजूला ठेवते. आता यामध्ये मी घालणार आहे
चवीपुरतं मीठ म्हणजे साधारण अर्धा चमचा. आणि अर्धा चमचाच फक्त तेल घालायचे, तेल पण जास्ती घालायचं नाहीये. ज्या वाटीने मी पीठ मोजून घेतले त्याच वाटीत मी पाणी घेते आणि ह्यामध्ये मी किंचित हळद घालणार आहे. तुम्ही जर पिठामध्ये हळद घातली तर त्या पोळीवर असे पिवळे पिवळे पॅचेस येतात. वेरॅज तुम्ही जर पाण्यात हळद घातली आणि त्या पाण्याने जर कणिक भिजवली तर सगळीकडे हळदीचा रंग इव्हनली लागतो आणि पोळी छान पिवळी धमक होते. आता हे जे तेल घातलंय ते आधी सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचंय. आता यातलं थोडं थोडं पाणी घालून मी कणिक भिजवून घेणार आहे. सगळं एकदम घालायचं नाही, लागेल तसं थोडं थोडं घालायचं. कणिक भिजवायची एक वेगळी पद्धत, एक वेगळी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. जनरली पूर्वी बायका काय करायच्या की कणिक खूप पातळ भिजवायची. तसं न करता आपण नेहमी जी पोळीची कणिक भिजवतो तशीच कणिक भिजवायची. हे पहा, इथं एक वाटी सुद्धा पूर्ण मला पाणी लागलेलं नाहीये. एका वाटीतलं एवढं पाणी शिल्लक आहे, म्हणजे साधारण एक मोठा चमचाभर पाणी शिल्लक आहे. थोडासा तेलाचा हात लावायचा ह्या कणकेला, म्हणजे मग आपल्या हाताची कणिक पण निघते सगळी आणि कणिक छान मऊ होते. हे पहा, अशी ही कणिक भिजवायची. आता मी काय करणार आहे, ही जी कणकेचा हा गोळा आहे ना, तो एका छान पांढऱ्या स्वच्छ कॉटनच्या कपड्यामध्ये याची मी पोटली करणार आहे. हे पहा, असा हा पांढरा स्वच्छ कपडा घ्यायचा आहे. याची अशी व्यवस्थित पोटली बांधायची आणि हे बुडेल एवढं पाणी ह्यामध्ये मी आता घालून ठेवणार आहे. त्याच्यामुळे काय होतं, कणकेतलं ग्लुटेन सगळं व्यवस्थित रिलीज होतं, कणिक छान मऊ होती आणि आपल्याला फार तिंबावी लागत नाही. अजून थोडं पाणी घालणार आहे यामध्ये. हे पाणी पोटली पूर्ण बुडेल एवढं पाणी ह्यात घालून ठेवणार आहे आणि हे अर्धा तास आपल्याला असंच ठेवायचंय. पुरण गार व्हायला पण आपल्याला अर्धा तास लागणारच आहे आणि ही कणिक छान मुरायला पण अर्धा तास लागणार आहे. त्यामुळे आपण आता अर्ध्या तासांनी पुढची प्रोसिजर बघूया. हे पहा, आता अर्धा तास झालेला आहे. हे असं छान भिजली कणिक ही. हे असं जरा पिळून त्यातलं जास्तीचं पाणी काढून टाकायचंय आणि ह्याच कुंड्यामध्ये मी आता ही कणिक पुन्हा थोडंसं तेल लावून तिंबून घेणार आहे. हे पहा, जे पाणी होतं ते मी फेकून दिलेलं आहे. हे पहा, आता पोटली उघडून दाखवते तुम्हाला. अशी ही कणिक छान झाली आहे. आता ह्याला मी थोडंसं तेल घेणार आहे. आपण ही कणिक जेवढी छान तिंबून घेऊ ना तेवढी पोळी छान मऊ लुसलुशीत होते. फार नाही, एखाद चमचा तेल घ्यायचे आणि कणिक अशी छान तिंबून घ्यायची. म्हणजे नीट जर तुम्ही बघितलं ना तर हे पाशी त्याला छान तार आलेली आहे. अजून छान एक 5 मिनिट व्यवस्थित तिंबून घ्यायचे. हे पहा, अशी छान 5 मिनिटं कणिक तिंबून घेतली
तिंबताना त्यामध्ये मी टोटल 1.5 चमचा तेल वापरलेलं आहे, म्हणजे मग खाली भांड्यालाही काही राहत नाही आणि कणिक छान तिंबली जाते. आता हे पहा, असं छान एवढा उंडा घ्यायचा आहे. नीट जर पाहिलं तर हाताला कुठेही चिकट लागत नाहीये. अशा पद्धतीने आपण ही कणिक मळून घेतलेली आहे. आता मी गॅसवर तवा तापत ठेवते आधी. हे पहा, तवा तापत ठेवण्यापूर्वी मी तव्याला किंचित तेलाचा हात लावून घेते आणि मग तवा तापत ठेवते. ह्याचं कारण काय, तर तेलाचा हात लावला ना की एकतर पोळी तव्याला चिकटत नाही आणि तवा सगळीकडनं इव्हनली तापतो. म्हणून तव्याला आधी तेल लावून घेतलं. आता मी गॅस पेटवते आणि तवा ठेवते त्यावर. पोळी लाटून होईपर्यंत जरा बारीकच ठेवणार आहे गॅस. आता आपण पोळी लाटायला घेऊया. हे पहा, थोडासा पिठाचा हात घ्यायचा आहे आणि ह्याची अशी वाटी करून घ्यायची. आणि साधारणपणे जेवढं आपलं कणिक आहे त्याच्या दुप्पट एवढं आपण त्यामध्ये पुरण भरणार आहे. पुरणाची पोळी ही किंचित जाडसरच ठेवायची असते. अति पातळ लाटली की ती फुटण्याची शक्यता असते. हे पहा, या पद्धतीने पुरण असं भरून घ्यायचंय. छान ह्याचा उंडा करायचा आहे. हे पुरण व्यवस्थित आत ढकलायचं म्हणजे मग ते बाहेर येत नाही इथून. हा असा इथे उंडा हा बंद करायचा आहे. थोडासा मैद्यामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं हाताने थापून घ्यायचं सुरुवातीला, म्हणजे मग पुरण सगळीकडे व्यवस्थित पसरलं जातं. आणि आता आपण लाटण्याने लाटायचंय. लाटण्याने लाटताना सुद्धा सतत हलवत लाटायचंय, किंवा लाटणं तुमचं असं फिरलं पाहिजे की पोळी ही अशी गोल फिरली पाहिजे. आता काय करायचं, पोळी उचलण्याची सोपी पद्धत दाखवते. असं लाटण्यावर गुंडाळी घ्यायची पोळीची आणि ह्याच्यावर अशी टाकायची, म्हणजे मग आपलं बोटामुळे ती तुटत नाही. मीडियम टू हाय फ्लेमवर आपण ही पोळी भाजून घेणार आहोत. आता ह्या बाजूने मी तूप सोडते. तुमच्याकडे तेल आवडत असेल तर तुम्ही तेल वापरलं तरी चालेल. तेल तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही काही वापरू शकता. हे अशी हलती बरोबर. पोळी जर खालनं व्यवस्थित भाजली गेली ना तर अशी ती हलती बरोबर. अशी ही छान दोन्हीकडनं भाजली गेली आहे पहा. अशाच आता मी सगळ्या पोळ्या करून घेणार आहे.